तर सध्या आपण पाहतोय सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि यावेळेस आपण जर बघितलं तर रात्री साधारणतः 2 वाजेची ही घटना आपल्याला बघायला मिळते. 2 वाजेच्या दरम्यान हा चाकू हल्ला झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर या हल्ल्या संदर्भातली सर्व सविस्तर अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट समोर येते ती आपण बघूयात. सैफ अली खानच्या घरी नेमकं काय घडलं हा मुळात प्रश्न आहे. चोर कसा घरी आला ते आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सांगताय. सूरज, नेमकं काय घडलं होतं? हा चोर नेमका कसा घरात शिरलेला आहे? सविस्तर अपडेट या संदर्भात. अभिनेता सैफ अली खान याच्या घरी रात्री काल एक चोर शिरला आणि त्या चोराने सैफ अली खानवरती हल्ला केला, ज्यामध्ये सैफ अली खान अभिनेता गंभीररित्या जखमी झालेला आहे. आणि जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आपण या ठिकाणी बघतोय त्या इमारतीच्या मध्ये एक भिंत आहे आणि त्या भिंतीवरूनच चोर भिंत क्रॉस करून सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये शिरला असल्याचा दावा जो आहे तो पोलीस सूत्रांकडून केला जातो. हे आपण या ठिकाणी दृश्य बघतोय की या भिंतीवरूनच जी मध्ये भिंत आहे सैफ अली खान याच्या इमारतीच्या मध्ये आणि दुसरी इमारत जी आहे त्याच्या बाजूला लागलेली ती 3 माळची इमारत जी आहे त्या इमारतीच्या मध्ये एक भिंत आहे. ती भिंत क्रॉस करून चोर जो आहे तो त्या इमारतीमध्ये शिरल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे. जर का आपल्याला पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकता की या भिंतीवरूनच चोर जो आहे तो गेलेला आहे. आपण ही बाजूची इमारत मी तुम्हाला दाखवू शकतो की ही 3 माळची जी इमारत आहे त्या इमारतीच्या मध्ये आतमध्ये तो चोर शिरला असल्याची माहिती आहे. मात्र तरी देखील जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये देखील सर्व बाजूने जे आहेत ते CCTV आहेत. या ठिकाणी देखील CCTV आहे आणि या गेटच्या आतमधून किंबहुना मग हीच भिंत क्रॉस करून चोर जो आहे तो सैफ अली खान याच्या इमारतीच्या प्रिमायसेसमध्ये गेला असल्याची माहिती आहे. आणि मग ती जी मध्ये भिंत आहे त्या भिंतीवरून चढून तो चोर जो आहे तो सैफ